मुंबईमधील बीकेसी इथं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मातोश्री कलानगर पासून ते बीकेसी कनेक्टर पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली। संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कालपासूनच सायन इथला ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। बीकेसी इथं 5 मिनिटांच्या प्रवासासाठी जवळपास 2 तासांचा कालावधी लागतोय। सायन ब्रिज वाहतुकीसाठी बंद झाल्याचा आता मोठा फटका या ठिकाणी बसतो आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णात, आपण पाहतोय की मुंबईतल्या बीकेसी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। काय सध्याची परिस्थिती? सायन इथला रेल्वे लाईनवरचा ब्रिज हा कालपासून बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो बीकेसी परिसरामध्ये झालेला पाहायला मिळतोय। कारण बीकेसी कनेक्टरचा वापर हा केला जातो आहे कुर्ला किंवा ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी आणि त्यामुळे त्या संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। अगदी 5 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तासांचा कालावधी लागतोय। इतकी वाहतूक कोंडी या परिसरात झालेली पाहायला मिळते। केवळ याच परिसरात नाहीये तर त्याचा परिणाम जो आहे तो दादरच्या ब्रिजवर देखील पाहायला मिळते। दादर परिसरात देखील वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सायन रुग्णालयासमोरचा धारावीत जाणारा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। म्हणजे एक मुंबईतला एखादा जरी पूल बंद झाला तर त्याचा परिणाम जो आहे तो इतर सर्व पुलावर झालेला पाहायला मिळतोय आणि प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या या बीकेसी परिसरात झालेली पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद कृष्णा, ते या सविस्तर माहितीसाठी।